नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायवर पण आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही माझी कॅन्सर जर्नी ऐकली आणि आपण किमोथेरपी नंतरचे कॅन्सर पेशंटमध्ये जे साईड इफेक्ट होतात त्याच्याबद्दल चर्चा करतोय. तर आज मी परत एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी. कॅन्सर पेशंटमध्ये न्यूरोपॅथी होण्याचे खूप कारण आहे, पण त्याच्यामध्ये मेन जे कारण आहे ते म्हणजे कॅन्सरचे ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी असे प्रकार येतात. आज आपण इथे किमोथेरपीनंतरचा जो न्यूरोपॅथी प्रकार आहे तो बघतोय. त्याला असं म्हणतात की किमोथेरपी इंड्यूस्ड पेरिफेरल न्यूरोपॅथी. किमोथेरपीनंतर न्यूरोपॅथी का होतं? किमोथेरपी हे आपल्याला माहीत आहेत केमिकल्स आहेत, टॉक्सिक ड्रग्ज आहेत जे कॅन्सर सेल्सला मारतात, पण ह्याच्यासोबत ते आपल्या नर्वस सिस्टीमवर पण अफेक्ट करतात आणि त्यातल्या त्यात पेरिफेरल नर्व्ज जे असतात आपल्या बॉडीमध्ये ते सगळ्यात जास्त त्याच्यावर परिणाम करतात. तर तुम्हाला थोडक्यात समजण्यासाठी आपण नर्वस सिस्टीमचे प्रकार बघूयात. ते आपल्या नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉर्डशिवाय इतर ठिकाणी आपल्याला जे काही नर्व्ज भेटतात त्याला पेरिफेरल नर्व्ज असे म्हणतात. पेरिफेरल नर्व्जचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट आहे सेन्सरी नर्व्ज. सेन्सरी नर्व्ज म्हणजे आपल्याला जे टच, पेन, थंड किंवा गरम संवेदना, प्रेशर हे जे जाणवते हे सेन्सरी नर्व्जनी जाणवतं. हालचाल जी असते आपल्या बॉडीची, हाताने आपण जे काही कामं करतो, पायाने चलतो, उठतो, बसतो, हे जे काही मेकॅनिकल जे कामं आहे ते मोटार नर्व्ज करतात. हे ॲटोनॉमस नर्व्ज म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही सिस्टीम आपोआपच चालत असतं, पण त्याला पण नर्व्ह सप्लायची गरज असते. तर ह्या सिस्टीम आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणजे हार्ट पंप करत राहतं, आपण लंग्ज आपले की आपण ब्रिदिंग करत राहतो, आपलं किडनीज फिल्टर करत राहतात, ब्लड प्रेशर मेंटेन होतं. हे सगळे जे कामं आहेत ते ॲटोनॉमस नर्व्ज कंट्रोल करतात. आता ह्याच्यावर किमोथेरपीचा इफेक्ट झाल्यानंतर काय काय सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. जेव्हा किमोथेरपी सेन्सरी नर्व्जवर अफेक्ट करते तेव्हा आपल्याला बधीरपणा, नमनेस ज्याला म्हणतो ते जाणवतं. म्हणजे आपल्या हातापायामध्ये स्पेशली तळहात आणि पायामध्ये, बोटांमध्ये एक प्रकारचा नमनेस आढळतो, बधीरपणा आढळतो. टिंगलिंग सेन्सेशन ज्याला आपण मुंग्या येणं म्हणतो ते सुद्धा आढळतं. त्याच्यानंतर प्रिकिंग सेन्सेशन होणं म्हणजे निडल टोचल्यासारखं सेन्सेशन आपल्याला जाणवतं. हीट बिलकुल जाणवत नाही किंवा चटका बसला तर जोरात बसतो. टॅबिंग केल्यासारखं पेन जाणवू शकतं. हातापायामध्ये बर्निंग सेन्सेशन जाणवतं. हे सगळे सेन्सरी नर्व्ज डॅमेज झाल्याची लक्षणं आहेत. आता मोटार नर्व्ज जेव्हा अफेक्ट होतात त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलरली मसल विकनेस जाणवतो. मसल विकनेस इतका असतो की कधी कधी पेशंट बाथरूमपर्यंत सुद्धा जाणं त्याला डिफिकल्ट होऊन जातं. पायामध्ये खूप लेग क्रॅम्प्स वगैरे येतात. किमोथेरपी झाल्यानंतर काही दिवस रात्र पेशंट बेचैन राहतो. त्याला दिवसाही चैन पडत नाही आणि रात्री लेग क्रॅम्प असल्यामुळं झोपही व्यवस्थित येत नाही. जेव्हा ॲटोनॉमस नर्व्जवर ह्याचा प्रभाव पडतो त्यावेळेस जसं डायजेशन व्यवस्थित होत नाही, कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया होतो, युरिन पास करायला प्रॉब्लेम येतो, खूप जास्त आपल्याला घाम येतो किंवा बिलकुल घाम येत नाही, ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतो, कानामध्ये रिंगिंग साऊंड्स येतात, आपल्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं, आपण बॅलन्स नाही करू शकत, असे लक्षणं जाणवतात. पेरिफेरल न्यूरोपॅथी हे काही खास किमोचे जे ड्रग्ज आहेत त्याचं साईड इफेक्ट म्हणून बघितलं जातं. म्हणजे सगळ्याच किमोच्या ड्रग्जमुळं न्यूरोपॅथी होत नाही, काही असे ड्रग्ज असतात त्याच्यामुळं आपल्याला न्यूरोपॅथी जाणवते. किमोथेरपी इंड्यूस्ड पेरिफेरल न्यूरोपॅथी हे कॅन्सर पेशंटमध्ये 30 to 40% आढळते. न्यूरोपॅथी हा जो प्रकार आहे तो कॅन्सर पेशंटच्या डे टू डे लाईफमध्ये डिस्टर्ब करणारा खूप डिबिलिटेटिंग प्रकार आहे आणि ह्याचा कॅन्सर पेशंटच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो.
कॅन्सर पेशंटचा जेव्हा पहिला किमो किंवा दुसरा किमो संपतो त्याच्यानंतर किमोथेरपी इंड्यूस पेरिफेरल न्यूरोपॅथीचा प्रभाव दिसू लागतो. याची जी सिव्हिरिटी असते पेशंट टू पेशंट डिफरंट असते. काही पेशंटला याची लक्षणं जास्त जाणवतात, काही पेशंटला याची लक्षणं कमी जाणवतात. याचं मेन कारण आहे की समजा कॅन्सर पेशंट हा ओल्ड एजचा असेल, त्याला सुरुवातीपासून जर डायबिटीज हा आजार असेल किंवा तो अल्कोहोल कन्झम्पशन करणारा असेल, स्मोकिंग करणारा असेल किंवा त्याला आधीपासून जर व्हिटॅमिन B6 आणि B12ची डिफिशियन्सी असेल, तर अशा पेशंटमध्ये न्यूरोपॅथी आहे खूप जास्त प्रमाणात जाणवू शकते. पेरिफेरल न्यूरोपॅथीचे पेशंटला लक्षणं दिसू लागतात तेव्हा किमो झाल्यानंतर सुरुवातीचे 5 ते 7 दिवस हे लक्षणे थोडे जास्त असतात. म्हणजे जास्त प्रमाणात नमनेस जाणवणं, टिंगलिंग जाणवणं, शूटिंग पेन होणं, लेग क्रॅम्प्स होणं, विकनेस जाणवणं, पेशंटला इवन साधारण ब्रश करायलासुद्धा अंगामध्ये ताकद नसते किंवा थोडंसं चलत गेला तरी पेशंटला खूप लेग पेन व्हायला लागतं, क्रॅम्प्स होतात, फटीग होतं. हे सुरुवातीचे 5 ते 7 दिवस हे लक्षणे आढळतात. त्यानंतर नेक्स्ट किमोपर्यंत हळूहळू हे लक्षणं कमी व्हायला लागतात. पण ह्याच्यामध्ये जे रेसिड्यू लक्षणं ज्याला म्हणतात म्हणजे काही लक्षणं हे कायमच्या सोबत राहतात आणि ते नेक्स्ट किमोनंतर हे लक्षणं कदाचित वाढू शकतात. किमोथेरपी इंड्यूस पेरिफेरल न्यूरोपॅथीबद्दल जेवढी काय माहिती मला होती की जे मी एक्सपिरियन्स केलं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. मित्रांनो, हा माझा पेरिफेरल न्यूरोपॅथीचा पार्ट 1 भाग आहे, म्हणजे इंट्रोडक्शन देणारा भाग आहे. नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे पार्ट 2मध्ये मी पेरिफेरल न्यूरोपॅथीशी कसं डील करायचं, कसं कोपअप करायचं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर नक्कीच सेकंड व्हिडिओ पण तुम्ही बघा. धन्यवाद.